एकदम भारी. अशक्य सुंदर बघा, किती सुंदर आहे, बापरे. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर स्वागत आहे तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर, विराज ब्लॉग्सवर. आणि आपण सुरू करूया सॅटर्डे सिरीज. तुम्हाला टायटल बघून समजलंच असेल आपण कुठं चाललो ते. आणि दर शनिवार रविवार आपल्याला सुट्टी असते, तर आपण कुठं ना कुठं फिरतच भटकंती करतच असतो. या तुम्ही कॉमेंट करा, तुम्ही नक्की फॉलो करा मला, तुम्हाला नक्की आवडेलच व्हिडिओ. आणि आता आम्ही चाललो आहे इथे, टायटल दिसतं इथे, भरपूर मजा येणार आहे आणि थ्रिलिंग एक्सपिरियन्स होणार आहे. पाऊस एवढा जोरात पडतोय सकाळपासून, बापरे, भरपूर भारी पाऊस पडतो. आणि आम्ही विकेंडला नाही चाललो, सॅटर्डेला मी चाललो वीकडेजला. आणि कसं आहे, 4 व्हीलरने चाललो आमच्या. आय होप ट्रॅफिक तर नसेल, कारण की आज वीकडे आहे. आणि समृद्धी महामार्ग तुम्हाला बघायला भेटणार आहे, चांगले चांगले वॉटरफॉल बघायला भेटणार आहे, मंदिरं बघायला भेटणार आहेत, भरपूर साऱ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आणि ब्लॉगमध्ये बघायला भेटतील. तर नक्की स्टे ट्यून राहा, आवडेल तुम्हाला ब्लॉग. आणि जे जे घडेल तुम्हाला तर नक्कीच तुम्ही बघणार, तर तुम्हाला समजून येईल काय काय होतं ते. मी चाललो आहे, माझे भाऊ, छोटा भाऊ चालला आहे, माझे वडील चालले आहेत आणि माझे नाना चालले आहेत. तर आम्ही चौघं मेन्स मंडळी चाललो आहे भंडारदराला. व इथून ऑलमोस्ट 4 तासाचा डिस्टन्स आहे आणि 170 किलोमीटर असेल समथिंग. 4 तासात आम्ही कवर करू शकतो. सकाळचे ऑलमोस्ट 6 वाजलेत. तर चेक करूया, प्रवासाला सुरुवात करूया, मजा येईल, नक्की बघा. चला. वर केलं मी दिसत असेल तर. आता मी पूर्ण कॅमेरा तर मी नाही करू शकत आहे, पण असं काहीतरी आउटफिट घातलं, जर्सी घातली, टी शर्ट घातलं आणि नॉर्मल फ्रॉक्स घातलं. पूर्ण बॅग वगैरे रेडी केली आहे, पूर्ण बॅग वगैरे लोड करूया. मस्त एका साईडला ठेवूया. चला, डिझेलची रिफिलिंग चालू आहे आमची आता. मस्त 9 लिटरपर्यंत तरी भरला पाहिजे. ॲटलिस्ट आम्ही एक्सपेक्ट करतो की ऑलमोस्ट 10 ते 12 लिटरपर्यंत आलं. हवा वगैरे चेक करूया. ऑलमोस्ट 16 लिटर झालं आहे. हवा वगैरे भरूया आणि भेटूया. मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं यूट्यूबला. आता आम्ही निघालोय मस्तपैकी. पप्पा आहेत माग, नाना आहे, आम्ही असं चौघं निघालो, मेन्स मंडळी पूर्ण कुटुंबातले, एकदम एन्जॉय करायला अशा पावसाळी वातावरणात. पाऊस बघा किती जोरात चालू आहे, मस्त एकदम वातावरण एकदम भारी झालंय, फिरण्याच्या सारखं वातावरण झालंय. याच्यात आम्ही एवढा सकाळी निघालो की व्हिडिओ तुम्ही टाकतो. आणि श्रावणाची सुरुवात झालेली आहे आजपासून. आणि काल अमावस्या होती आणि आज प्रॉपर श्रावण चालू झालाय. आणि एक असा तिथे एक स्पॉट आहे श्रावणासाठी, एक अमृतेश्वर टेम्पल म्हणून आहे. तिथे कसं पूर्ण शंकराचं एकदम ऐतिहासिक देऊळ आहे. तुम्हाला आवडेल बघायला, नक्की बघा. आम्ही व्हिडिओ काढून तुम्हाला नक्की दाखवायचा प्रयत्न करेन मी तिथून. आता पाऊस तर मस्त चालू आहे. आम्ही आता कुठे थांबलो किंवा कुठे थांबणार आहे ना आपण? नाश्त्यासाठी थांबणार आहोत ना मध्ये. पप्पा तुम्हाला काय बोलायचं आहे? मी काय बोलू, चला, चांगली गोष्ट आहे. सकाळचा प्रवास मस्त. पाऊस एकदम सुंदर पडतो. अचानक प्लॅन ठरलाय, एकदम एन मोमेंटला. रात्री 12 वाजता प्लॅन ठरवलाय आम्ही आणि सकाळी 7ला आम्ही सर्व रेडी झालोय. एकदम भारी असं वाटतंय. कशी पोल कोलताय मुसलमानांची, कधी पोल कोलता. आता कधी जणी जरा आम्ही मुस्लिम धर्म सोडला, इग्नोर करायचं. हा, ते त्याला इग्नोर करा तुम्ही सगळे गोष्टी. नाही तुम्ही ऐकू नका, कानावर काय चालू आहे. आणि आता आम्ही ठाण्याला पोहोचलोय. अजूनपर्यंत 9 वाजले, ट्रॅफिक लागलाय. आणि बघा कसं दिसत असेल तुम्हाला, तर ट्रॅफिक सुरू आहे आणि जोरदार पाऊस होतो अजून. आता अजूनपर्यंत तर कुठं थांबलो नाही. कुठं थांबलो तर अवघ्या 2 किलोमीटरवर आमचा प्रवास थांबलाय. तिथून समृद्धी मार्ग चालू होईल राईट मारला की. एवढं ट्रॅफिक चालू आहे बघा, किती ट्रॅफिक आहे. आणि आम्ही अजूनपर्यंत नाश्ता नाही केलाय, नाही चहा पिलाय, नाही कॉफी पियाला. खाली पोट निघालो सकाळी. आणि आता ऑलमोस्ट 10 वाजलेत. आलं बघा पप्पानी माझं. आता
पाऊस पण जोरात आहे आणि ट्रॅफिक कंटाळा. हे आतमध्ये सगळे कंटाळलेत. कोणाला नाही चहा भेटलाय, ना कॉफी भेटले, ना नाश्ता भेटलाय, काय स्टार्टर आयटम पण काय नाही. फुल इन्स्टा असा अनप्लॅन ट्रिप झाल्यानंतर काही गाडीत भेटलं नाही आम्हाला. फक्त भेटले ते ट्रॅफिक आहे बघा. ट्रॅफिक किती भेटले बघा. लय ट्रॅफिक आहे, भरपूर ट्रॅफिक आहे. तुम्हाला निघायचं असेल तर सकाळी पहाटे 5 जर तुम्हाला मस्त आहे. जर तुम्हाला ठाणा क्रॉस करायचं तर हमेशा तुम्ही डायरेक्ट सकाळी 5 वाजता निघायचं, तेव्हा तुम्ही ट्रॅफिक क्रॉस करणार. तर लय ट्रॅफिक असल्या कारणाने आता आम्ही गाडी तिथे लावली पार्किंगला आणि आता आलो आम्ही सिंध हॉटेलला, प्युअर व्हेज हॉटेलला. चला मस्त कैलासला आम्ही बसलोय आता. सिंध ढाबा म्हणून एक आहे. 3 तास ट्रॅव्हल केल्यानंतर 3 तास एकदम ट्रॅफिक मध्ये थांबलेलो भरपूर. काय ना 3 तास ट्रॅफिक मध्ये पूर्ण अजून पण ट्रॅफिक आहे. आम्ही समृद्धीला कनेक्ट करायच्या अगोदर थांबलोय. आता थोडा नाश्ता करूया. सिंधू प्युअर व्हेज म्हणून एक आहे. इथं मस्त बैठे, सिटिंग मस्त आहे. काय 4 तास प्रवास करून काही पोटात नाही आमच्या. आता थोडा पेट पूजा करतोय. इथं सिंधू हॉटेल म्हणून आहे, सिंधू प्युअर व्हेज. बघूया, टेस्ट करूया. आता ऑर्डर तर केली आहे. 2 मेदूवडा, 2 पोहा आणि कॉफी. बघूया कशी काही येते ते. ठीक आहे, आपलं मस्त पोहा. मेदूवडा एक ही था और इडली सांबार मिलेगा. इडली सांबार आहे, हा घेऊन ये. ठीक आहे, मस्त पोहा आल्या 2 इडली सांबार लेकर मेदूवडा. लय छान असं दिसतंय. पोह्याची क्वांटिटी चमच्याची. टेस्ट करूया, बघूया यांचं अजूनपर्यंत येत आहे. पोह्याची क्वांटिटी तर मस्त छान मस्त आहे. चटणी वगैरे पण दिलं, छान टेस्ट आहे. म्हणजे कशी टेस्ट आहे छान ना. सुरुवात कर काय. ओके 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 नेट चांगली आहे. हाय मेदूवडा. ठीक आहे. पप्पाचा अजूनपर्यंत इडली वडा अजून आला नाही, तर थांबूया, वेट करू. चम्मच सगळे एकत्र टाकता. पहिले एक टेस्ट करा. ओके 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 चेहरा सांगते. ओके ओके नाश्ता झालेला आहे. मस्त नाश्ता पोहे वगैरे खाऊन आता अराउंड 400 रुपयाचा बिल मारलाय आम्ही. हे फिटनेसवाला माणूस फ्री आमच्या सोबत येतात. आता समृद्धी मार्गाला कनेक्ट करूया गाडीत बसून तुम्हाला. अशा तऱ्हेने आम्ही आता भिवंडी मार्गेतून डायरेक्टली समृद्धी महामार्गाला कनेक्ट केलाय. मस्त गाडीत आहे. जोरदार पाऊस लावलाय. पावसाने मस्त हजेरी लावली. जोरदार पाऊस चालू करून. पाऊस बघा किती जोरात चालू आहे. एकदम सुंदर असं रस्ते आहे. इथून पूर्ण ट्रॅफिक गायब झाली आहे. काय ना. ट्रॅफिक गायब झालेली आहे. एका दुका वाहन आहेत फक्त. हो पप्पा, तुम्हाला काय बोलत आहे? चला आता लवकर पोहोचूया. पाऊस खूप आहे ना. फॉग पण आहे. रस्ता बघा किती सुंदर. भरपूर मजा येते रस्त्यावर. आता कोण नाही भेटणार आहे आम्हाला. ऑलमोस्ट 2 तासाचा डिस्टन्स दाखवत आहे. 2 तास 6 मिनिटं ड्यू टू वेदर कंडिशन आणि एक्सप्रेस वे आहे समृद्धी. चला राईडची मजा घेऊया. ठीक आहे. बघा टोलची खासियत बघा. तुम्हाला इथं तुम्हाला कुठलाच माणूस व्यक्ती दिसणार नाही टोलच्या आतमध्ये. अरे इथं आहेत झाले इथंच काय मस्त असा एकदम टोल सरळ असा. पहिला माणसं नव्हती इथे, आता माणसं ठेवलेत. पहिला माणसं नव्हती टोल वगैरे कलेक्ट करायला. मस्त विदाउट माणूस डायरेक्ट ऑटोमॅटिकली टोल कलेक्ट व्हायचा. वॉशरूम वगैरेची सोय आणि असा काहीतरी रस्ता. बाबा कैसा वाटतंय समृद्धी महामार्ग? लय भन्नाट बनवलेला आहे. त्याचं काय आता गडकरी साहेबांची मेहरबानी आहे. गडकरी साहेबांची मेहरबानी. कैसा वाटतंय रस्ता? लय भारी, एकदम भारी. सुसाट
पायलटच्या लायकीचा रस्ता आहे. पायलट पण पहिल्यांदा आलंय काय? खूप मस्त रस्ता आहे, तुम्ही बघू शकता समोर. आवरा स्पष्ट बोलतोय बघ, खूप मस्त बोलतं. हा एवढा स्पष्ट नाही पण मस्त रस्ता आहे. आता ब्रिज बघ किती भारी आहे. नाही खरंच मस्त रस्ता आहे. आजूबाजूला बघ कचरा पण नाही दिसत, बाटली बिटली काही नाही दिसत. चला टनल्स बघा किती आहेत. ऑलमोस्ट 7 टनल्स आम्ही क्रॉस केलेत. हा फर्स्ट टनल सुरू झालेला आहे. एकदम सुंदर असे लाइटिंग आणि सुंदर असे आतून काम केलेलं आहे टनल्सचे. हा बघा दुसरा टनलची सुरुवात झाली आहे. डिझाईन बघा किती मस्त केलं आहे आणि जशी एंट्री मारणार तुम्ही एवढी लाइटिंग आहे, पूर्ण असं वाटतं दिवस सुरू झाला. मग नंतर हळूहळू तऱ्हेने भंडारदऱ्याला आम्ही पोहोचलोय एंट्रन्सला. चला असं मस्त की भंडारदऱ्यात आम्ही एंटर केल्या तर रस्त्यामध्ये एकदम लय भारी वाटतंय. पूर्ण हिरवळ झाली आहे ह्यावर रस्ता. खूप सारे झाले. मस्त वातावरण आहे ना, लय भारी. आम्ही काय जातो तर डायरेक्ट कालोखात पडतं. हा आम्ही काय जातो ना जावाचं नाही, डायरेक्ट कालोखात पडतं. तर आता आम्ही एंट्रन्सला पोहोचलोय भंडारदऱ्याचे. बघा असा एंट्रन्स आहे. कलसुबाई हरिश्चंद्रगड. तर आता एंट्री पॉइंट आहे आणि तिथं काहीतरी चार्ज आहे, पावती फाडावी लागते. आता आमचे तर आता माझे पप्पा गेलेत पुढे बघायला की किती चार्जेस आहेत. आता गाडी नंबर तिथे द्यायचा आहे आणि त्यांच्याकडून एक पावती घ्यायची आहे रेस्पेक्टिव्हली, आणि मग त्या पावती दाखवून आतमध्ये एंट्री सोडतात. त्याशिवाय आतमध्ये एंट्री सोडत नाहीत. तर तुम्ही शनिवार रविवार येत असाल तर काळजी घ्या. शुक्रवारी वगैरे आता गर्दी त्या मानाने कमी आहे भरपूर. बघा 2-4च गाड्या आहेत तशा. तर मस्तपैकी एंट्री आमची झालेली आहे आणि आता आम्ही चाललोय अमृतेश्वर. खाली उतरणार अमृतेश्वर टेम्पलला आता सध्या आम्ही चाललोय. भात लावायला संकेतला आम्ही खाली उतरणार आहे थोडा वेळ. 4-5 दाणे. तुम्ही पप्पा एंट्री केली काय कशा भारी एकदम. आम्ही आता चाललेलो अमृतेश्वर मंदिरचं दर्शन घ्या. नाही एंट्रीचे कसे काय घेतले कसे लाईन मध्ये होतो आणि भरपूर गाड्या होत्या लाईन मध्ये आणि त्याचे पैसे घेतले आमच्या पर पर्सन हिशोबाने 220 रुपये प्रत्येकी. म्हणजे कारचे 100 रुपये आणि प्रत्येकी 30 रुपये असे एंट्री फी चार्जेस आहेत. तर तुम्ही येत असणार तर नक्की नोट करून ठेवा ही गोष्ट की तुम्हाला एंट्री फी भरावी लागेल वरती जाण्यासाठी. मग बाकीचं तुमचं जो ट्रॅव्हल जर्नी आहे ती तुमची फुकट असेल. असं काहीतरी वेदर आहे. डॅम बघा किती भारी दिसत असेल तर. दिसतच नाही. अमृतेश्वर टेम्पलला पोहोचलोय मस्त. हे बघा छानपैकी पूर्ण मस्त अमृतेश्वर टेम्पलचं दर्शन झालंय. किती एकदम सुंदर असं देऊळ आहे बघा. दाखवतो मी तुम्हाला. किती ऐतिहासिक देऊळ आहे ना. देऊळ किती भारी. मस्त आहे. मस्त आतमध्ये मस्तपैकी
काय म्हणतो किती छान असं दिवस. ऐतिहासिक टेम्पल. फर्स्ट स्पॉट तुम्ही बघताय हा नेकलेस वॉटरफॉल. किती सुंदर आहे बघा. एकदम प्रॉपर नेकलेसच्या शेपसारखा खाली वाहतोय वरतून खाली पूर्ण. भरपूर सुंदर. तर आता मस्तपैकी आम्ही बघितलंय नेकलेस वॉटरफॉल. आता मस्त फोटो वगैरे काढलाय, फोटोशूट वगैरे केलाय आणि इथून असा काहीतरी व्ह्यू आहे. माहिती ना तुम्हाला पूर्ण नेकलेस वॉटरफॉल आहे. नानी वॉटरफॉलला एंट्री आमची झाले. इथून तुम्ही आता बघताय तो मागचा होता तो नेकलेस पॉईंट होता, आता तो नानी वॉटरफॉल आहे. तर तुम्हाला वरती जाऊन नानी वॉटरफॉल दाखवतो कसा किती भारी आहे. इथून काहीतरी अशी एंट्री आहे, तिथून असा काहीतरी व्ह्यू आहे. तर आम्ही आता चाललो डायरेक्ट थेट वरती. कुठं चाललोय? थेट वॉटरफॉल. एंट्रीच इंटरेस्टिंग आहे. एंट्री बघा, एंट्री बघा. अशक्य सुंदर बघा, किती सुंदर आहे. बाप रे, खतरनाक व्हिडिओ आहे, किती भारी आहे. एकच नंबर बाप, एकच नंबर बाप ना. किती मस्त वॉटरफॉल आहे बघा आईच्या गावात. जबरदस्त पप्पा आणि तिथे चालत वरती, पप्पा आणि नाना. बघा किती भारी बघा. कैसा वाटे? हॅलो 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 हॅलो. किती मस्त आहे. पैसा वसूल. अरे भिजलो बघा. सुंदर नाही ग, जबरदस्त. पूर्ण भारी वॉटरफॉलचा एक्सपिरियन्स येत आहे आणि एक नंबर असं वातावरण आहे. वेदर बघा किती भारी आहे, वेदर बघा किती भारी आहे. वॉटरफॉलचा व्ह्यू आहे पूर्ण प्रॉपर असं. इथून तुम्ही फोटो वगैरे काढू शकता. ते लिटरली इथून असं पूर्ण व्ह्यू दिसतं. एक नंबर. कसा वाटला? मस्त मस्त. कसा वाटला? एक नंबर. भारी होता ना, भारी एक्सपिरियन्स आहे. यावं लागते बाबा, यावं लागते एक्सपिरियन्स. आता आम्ही बघितलंय नानी वॉटरफॉल. कसा होता नानी वॉटरफॉल? नानी वॉटरफॉल जबरदस्त होता भाई. खूप मस्ती केली आम्ही. लय भारी, लय भारी होता. कारण की पाण्याचा फ्लो, खूप आहे. आहे पाण्याचा फ्लो भरपूर होता, लय भारी. चला आता आम्ही पुढच्या वॉटरफॉलला जातो. ठीक आहे. आता काय झालं? वसुंधरा वॉटरफॉल. चला बघूया. पूर्ण ट्रिप सुरू झाल्यापासून आमचा पाऊस काय थांबायचं नाव नाही घेते. भरपूर पाऊस चालूच आहे. हा माईक आवाज येते, प्रॉपर आवाज येतो एकदा. कारण की जर एवढे लोक सगळे चालत चालले नाही काय नाही, सर्व मस्त असे आनंद लुटताना काय नाही काय. पुन्हा आल्यापासून जोरदार पाऊसची हजेरी लागलेली आहे. तर मग प्रवास एकदम मजेशीर वाटतं आणि पूर्ण धुका आणि प्रॉपर असं पाणी आणि झरे सगळीकडे वाहताना दिसतात. बघा किती पाण्याचा फ्लो बघा किती जोरात चालू आहे. आणि आम्ही असे किती त्याच्यात चाललो आहे. आणि यांचा कॉन्टॅक्ट काहीतरी वेगळाच चालू आहे. यांना काहीतरी बटाटे विकणारे दिसतात ना, काहीतरी रानभाज्या विकणारच दिसतात या दोघांना. आमचं काही वेगळं झालं, यांचं काही वेगळं झालं. चला मग यांनी ऑलरेडी सगळं बघून झाल्यात त्या गोष्टी सगळ्या. तर मग आम्हाला काय नवीन आहेत, त्यांच्यासाठी सर्व जुन्या गोष्टी आहेत. असा काहीतरी रोड आहे, प्रॉपर अशी लोक चाललेत. भाई साहब तुम्ही एक्सप्रेसच नाही करू शकत, एवढा भारी आहे. खतरनाक आहे, खतरनाक. व्हिडिओ बघायचा आहे. वा आईच्या गावात व शिट.
क्रेझी 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 जबरदस्त मस्त एकदम मस्त तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल. काय खतरनाक पाणी पडतं बे असं क्रेझी मॅन क्रेझी यो बाय. हा आता आला बघ ना एकदम. आम्ही आता वसुंधरा वॉटरफॉल बघितला. लय भारी असा फ्लो आहे पाण्याचा. कसं वाटलं? लय भारी म्हणजे सर्वांचा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स. नयनरम्य कारण की एवढी मजा केली आम्ही पाण्यात आणि एकदम एवढा भारी पाऊस. पारणे फेडणारे दृश्य होते. तुम्ही येत असाल तर नक्की वसुंधरा वॉटरफॉलला व्हिजिट करा. आता आम्ही चाललोय कोलतंबे वॉटरफॉलला. त्याच्या पुढचा आता तिसरा वॉटरफॉल होता. आता आमचा लास्टचा चौथा वॉटरफॉल आम्ही व्हिजिट करूया. चला भाई चल आमच्या बरोबर चल चल बरोबर चल. आमचे डॉगेश भाई आम्हाला रस्ता दाखवतात तिथून. बघा जसं की आम्ही हरवलं आणि हा भाई आम्हाला रस्ता दाखवतो डॉगेश भाई. बघा आमच्या नवीन गाईड चिखलाचा आणि त्याचा कलर सेमच आहे. धावत चाललाय. भाताची रोपं लावलेली आहेत प्रॉपर आहे ना. प्रॉपर भात रोपणं चालू झालं. कसं वातावरण आहे बघा एकदम भारी. आणि असं काहीतरी व्ह्यू आहे मजबूत. लय छान वाटतंय अशा रेनी सीझनमध्ये. आणि आज श्रावणच्या दिवशी येऊन एकदम मन प्रसन्न झालं. डेफिनेटली मी म्हणेन तुम्हाला अशा भरपूर जोरात पाऊस चालू असेल ना तर घरातून निघा. घरात थांबू नका की हे विचार करून की अरे भरपूर पाऊस आहे कसं जाऊ काय जाऊ. निघा बाहेरला. रस्ता भेटेल. लय मजा येईल तुम्हाला. बघा असं आणि असा काहीतरी वेदर भेटेल. क्रेझी क्रेझी. कोलतंबे लास्टचा ट्रेक आहे. असं मस्त वेदर. हा कोलतंबे म्हणून आहे. आणि बघा किती मस्त वेदर आहे. छान असं वेदर. आमचा लास्ट वॉटरफॉल होता. वॉटरफॉल एकदम सुंदर असा वाहतोय. दिसतो तुम्हाला एकदम पाण्याचा फ्लो बघा किती जोरदार आहे बघा. क्रेझी क्रेझी मॅन क्रेझी. आणि भरपूर जोरात आता पावसाचं चालू आहे. मागं बघा किती पाणी. आता लिटरली आता आम्हीच राहिलो आहे. बघायला गेलं तर सगळे टुरिस्ट पळून गेले. आता ऑलमोस्ट 6:30 झाले. तर आम्हीच लास्टचे टुरिस्ट असू जे आता घरी चाललो आहे वॉटरफॉलवरून. बाकीचे सगळ्यांच्या गाड्या गेलेल्या आहेत समजा. थोड्याच वेळात अंधार होणार. हां भरपूर अंधार होणार आहे. भंडारदरा पूर्ण काळोखात येणार आहे. तर मग आम्ही पण आता बघूयात काय भेटते खायला आणि मग तिथून घरचा प्रवास बघू. पण आता काहीतरी गरम गरम काहीतरी खावंच वाटतं. चला असं काहीतरी गरम गरम मस्तपैकी भजी आणि असं काहीतरी सुंदर असं वातावरण. आणि अशा वातावरणात एकदम
घर आहे त्यांच्याच पूर्ण रस्त्याला लाईट नाही. समजत ना आता प्युअर व्हेज खायचं संकेतला मन झालंय. चला जेवायला. ये तंदूर एक घेऊ. हे मस्त आहे की तंदूरची रोटी आले आमचे. नहीं मेरे को सेव भाजी सर्व मत करो, उधर ही सर्व करो. संकेत सेव भाजी करता है. नानाचा पोट बिघडलंय होता. हां तिथे एक सर्व करा मस्त आहे की. सुरुवात करूया. आणि फेवरेट आलेला आहे सोयाबीन चिली, शेवभाजी, तंदूर रोटी, सोयाबीन चिली. सुंदर, खूप सुंदर टेस्ट. नाही बा मस्त आमचा राईस आला. ये लेके जाओ. ये लेके जाओ और साधा सोडा लेके जाओ. बहुत ठंडा. मस्त राईस आला आपला. ते मीठ आहे का? ते नाही पडत त्यातनं. अरे मस्त आहे. हा मस्त आहे. 8 10 पैकी 7. 10 पैकी 8. छान आहे. चांगलं जेवण आहे. साई दरबार. अजून आम्ही आता घोटी रोडलाच आहे. अजून पुढे आम्ही समृद्धी आता कनेक्ट करणार आहे. तर नॉनस्टॉप जेवणार आहे मस्त की. नॉनस्टॉप ड्राईव्ह करून मग घरचा प्रवास गाठणार आहे. आता पुढे जर थांबलोच तर तुम्हाला कंटिन्यू करू. नाही तर इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की कॉमेंट करा आणि सांगा व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला आणि कसा वाटला तुम्हाला पूर्ण ब्लॉग. ठीक आहे. टिल देन राईट बाय.